आज जान्हवीचा खूप मोठा दिवस होता. जान्हवीची आज कॉम्प्युटरची परीक्षा होती. पण जान्हवीला आज जागच नाही आला. कारण परीक्षा होती 9 वाजता आणि जान्हवी उठली 10 ला. बाहेर बघा किती ट्रॉफिक आहे. सकाळचे 10 वाजलेत आणि ऊन पण बघा. जसं काही मे महिना. केवढं ऊन आहे बघा बाहेर. आणि ही मी बघा झाडं लावायसाठी आयडिया केली छान. रशी बांधून अशी. खूप दिवस झाली फळी पडलेली माझ्याकडं. तर त्याची अशी आयडिया केली. मनी प्लांट लावले त्याच्यामध्ये. आईने तुळस आणली. तुळस लावायची आहे मला अजून. आज जान्हवीचा खूप मोठा दिवस होता. जान्हवीची आज कॉम्प्युटरची परीक्षा होती. पण जान्हवीला आज जागच नाही आला. कारण परीक्षा होती 9 वाजता आणि जान्हवी उठली 10 ला. आता जान्हवीचे पप्पा लय ओरडले तिला फोनवर. एक रात मोठी अमावस्या पण आहे. आणि अमावस्याला माझा नवरा एवढा चिडतो का विचारायला नको. आता संध्याकाळी जान्हवीचं काही खरं नाही. अजून पाणी नाही आलंय म्हणून आमची कामं पडलेत तशीच. 11 वाजले ना. 11 नाही वाजले अजून. 11 वाजता पाणी येतं. पाणी आलं का मग पटापट कामं करून घेतो आम्ही. पाणी बघा रोज कबूतर येतो. मी त्याला खायला ठेवते ना तिथं खायला बांधल्यावर. तांदूळ संपलेत वाटतं. तांदूळ टाकते मी त्याच्यात. तांदूळ घेतलेत. बघूया तांदूळ टाकून. आता तांदूळ टाकले ना का येतील बघा लगेच. असं बांधले मी. डब्बा आहे मिठाईचा. त्यात तांदूळ टाकून ठेवते. इथं कबूतर खूप आहेत. येतात खातात. इकडे इथं काय चाललंय बघा. जान्हवी आज एवढा इम्पॉर्टंट दिवस कसा विसरलीस? तुला तू विसरले मी काय? अरे मी विसरले पण तू कशी विसरली? आता पप्पा बघ संध्याकाळी उत्तर घेतील आता. लवकर झोपून घेणार. तर झोपले म्हणून काय वाचणार नाही जान्हवी तू. आल्या आल्या चालू करतील ते. आम्ही पप्पा यायच्या लवकर पटपट झोपून गेला. अगं पण जान्हवी कॉम्प्युटर क्लास एवढी मोठी परीक्षा होती जान्हवी आज. तू पण तुझी पण चुकी आहे. तू बेल वगैरे लावायची ना. तू पण अर्धा ओरडा खाणार आहेस. तुझं जास्त तर मलाच बोलणं बसणार आहे. एक तर आज आमुषा आहे. पप्पा बघा आज काय. पप्पाचं काय खरं नाही आज. आज काय खरं नाही. आज दोघांनी शांत राहायचं. पाण्याला बघा आज काय झालं. कसं पाणी येते गटकेचे. कधी माझं पाणी होईल आणि कधी माझं काम होईल. मला अजून साईला आणायला जायचंय शाळेत. 10 मिनिटं झाली असंच पाणी येतंय. जान्हवीमुळे आज मला खूप ओरडा बसला कारण जान्हवीचा आज इम्पॉर्टंट पेपर होता कॉम्प्युटरचा. पण जान्हवी काही गेली नाही. जान्हवीला जाग नाही आली. त्याच्यामुळं मला लय ओरडले हे. तर हिच्यामुळं मला पण ऐकून घ्यावं लागतंय. मॅडम बोललेत 1000 रुपये भरा उद्या आणि मग परत परीक्षेला बसा. 1000 रुपये भरायला काय नाही. हे भरतील पण उगाच 1000 रुपये गेले ना हो वेस्ट. त्याच्यामुळे हे मला खूप ओरडले. एक ते जे कमवतं त्याला माहिती असतं पैसे कुठं घालायचे आणि कुठं नाही घालायचे. हे बिना कामाचे पैसे भरण्यासारखं झालंय जान्हवीच्या एका चुकीमुळं. ती बोलते मला सांगितलं होतं. तिने मला सांगितलं होतं का नव्हतं माझ्या पण लक्षात नाही. ती मला बोललेली वाटतं रात्री मम्मी मला सकाळी उठव 8 वाजता मला जायचंय. पण काय माझ्या लक्षातच नाही आलं. मी सकाळी उठल्यापासून साफसफाई काढली साफसफाई करत बसली. आता संध्याकाळी आमचं काय होईल काय माहिती. ते खूप चिडचिड. कामं वगैरे सगळे झालेत. आता तयारी करते आणि साईला आणायला जाते शाळेत. इकडे जान्हवी भांडी घासते. एक टाइमाची भांडी तिच्याकडे असतात. येते बघा पटापट होऊन. ते मे महिना वाटतोय. चढायला खूप त्रास होतो मला. माझं डोकं दुखतं उन्हामध्ये आलं का. वरतून बघा किती छान वाटते. ब्रिज हा सकाळपासून ट्रॉफिक आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ट्रॉफिक आहे. अजून चालूच आहे. असं वाटायला खूप ऊन चालू आहे ना. ऊन पण तेवढंच आहे. शाळा सुटली पोरं दिसतात आहे. अजून काही नाही दिसत. लवकर गेलं का शाळा सुटत नाही. काही चाललंय त्यांच्या फ्रेंड बरोबर गप्पा मारत. हे हाय करा. आता जेवून घेऊया. छान सांडग्याचं कालवण आहे. सकाळी कांद्याची पात केलेली. मस्त डाळ पण आहे. 1 वाजलाय. आता जेवून घेते.
त्या पोराने एवढा टीव्हीचा आवाज करतो. A few moments later. आता आमुषा चालू झाली. आता काय खरं नाही जान्हवीचं. 1000 रुपये घालूनच ना माझी. तुम्हाला तुमची अक्कल नाही काय? अगं मला सांगायचं ना, मी होतो ना असं तुला. तुझे 1000 रुपये फालतू गेले ना. दुसरे मला 1000 रुपये फालतू वेस्ट आहे ना. नशीब थोडक्यात संपलं. आज थोडे शांत आहेत. तुला सांगायला स्कॅनर पाठव. काय करणार, मला गरज आहे ना आता. काय जान्हवी, कळायला पाहिजे तुमच्या लोकांना. तुम्हाला टायमिंग सांगायला पाहिजे ना. आज आमुषा आहे. आमुषा आज मोठी आमुषा आहे. रुद्र अवतार. संजय पाया बिया पडत. मला मेसेज करा. 500 रुपये करा. काय 5000 घ्यायचे का 6000 3000? उद्या जा आणि मला स्कॅनर पाठव. ते करून टाक. सॉल्व झालं. काय सॉल्व झालं इथं? परीक्षा आणि खाणं केला आणि सॉल्व झाला इथं. 1000 रुपये फाईन लागली ना.